मनानं स्त्रीला जपायला आधी शिका. आजही आपल्याकडे वांजुटेपणा आहे. वांजुटेपणा म्हणजे ज्या स्त्रीला आई वडील होता आलं नाहीये, मुलाला सुद्धा त्या पुरुषाचं पुरुषत्व कमी आहे म्हणून आपण बघतो, किंवा त्या बाईला अधिकार नाही बारशाला सुद्धा नावागत, कारण कोणाचं लेकरू घेतलं आणि अपशकुन झालं. मला वाटतं स्त्री आणि पुरुषामध्ये मातृत्व हे आतून असतं, दत्तक घेता येतं. आणि म्हणून यशवंताला दत्तक घेऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेनं सगळ्यात पहिल्यांदा आदर्श आपल्यापुढे निर्माण केला. म्हणून कोणाचं वांझुटेपण काढू नका. महिलांना आरोग्याच्या समस्या खूप गावामध्ये असतील, अगदी मासिक पाळीची असतील. आज पीसीओडीच्या समस्या सगळ्यात जास्त आहेत. सीझन लोकांचं मुलींचं फार लवकर होत आहे. गर्भधारणा लवकर झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम, अनेक महिलांचं मरण त्याच्यामध्ये. हे सगळं पिशवी काढण्याचं प्रमाण जास्त आहे, एचबीचं प्रमाण कमी आहे. त्याचं कारण काय? आमच्या घरामधल्या आहारामध्ये नॉनव्हेज असू दे, व्हेज असू दे, चिकन जर खात असाल तर चिकनचा लेग पीस पुरुषालाच असतो. कधीही बाई स्वयंपाक करून येईल, मी आज चिकनचा पीस घेते वाढून खाते सगळ्यांच्या समोर, खाणार नाही. पनीरची भाजी सगळ्यात आधी सगळ्यांना उरलं असेल तर पनीर नसेल तर त्यातला रस्सा मात्र केवळ ती बाई खायला लागते. याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. आज पुरुषांपेक्षा विवाहामध्ये महिलांचं वय कमी आहे, पण पुरुषांच्या आधी निधनाचं प्रमाण महिलांचं जास्त आहे आणि लवकर आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराची उंबरठ्याच्या पलीकडे झेपावताना काळजी घ्या.